तर हे न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करत होतो. ह्या ठिकाणी डेन्सिटी त्यांनी 10 टू द पॉवर 3 किलोग्राम पर मीटर क्यूब अशी दिलेली आहे. जो एरिया आहे, फर्स्ट एरिया ए इज इक्वल टू 2 सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय. तो येतो 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 मीटर स्क्वेअर. जो सेकंड एरिया आहे तो 1 सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय, म्हणजेच हा 1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 मीटर स्क्वेअर ही व्हॅल्यू येईल. आणखीन काय दिले, व्हेलॉसिटी ऍट ए V1 किती दिलेलं आहे, 5 सेंटीमीटर पर सेकंड. तर हे येते 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर पर सेकंड एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ओके, हे आपल्याला मिळालं. नेक्स्ट आता फाइंड आउट काय करायचं आहे, प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. P1 मायनस P2 आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर त्याच्यासाठी ऑलरेडी मी सांगितलं की इथं हाईट्स सेम आहे, त्यामुळे आपण जो फॉर्म्युला इथं यूज करणार तो P मायनस 1/2 रो व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करणार, जो की इक्वल टू कॉन्स्टंट असणार आहे. हिअर आता इथं आपल्याला V1 दिलंय, V2 नाहीये, तर त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्युटी इक्वेशन यूज करावं लागेल. कंटिन्युटी इक्वेशन काय आहे, A1 V1 इज इक्वल टू A2 V2 आहे. सो V2 इज इक्वल टू A1 डिवायडेड बाय A2 टाइम्स V1. त्यानंतर A1 ची व्हॅल्यू किती आहे इथं, 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 आहे. A2 ची व्हॅल्यू काय, 1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 आहे. V1 ची व्हॅल्यू किती होती आपली, V1 वॉज 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2. तर हे इक्वेशन जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे 10 टू द पॉवर मायनस 4 कॅन्सल होईल, 2 इंटू हे 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर पर सेकंद ही त्याची व्हेलॉसिटी येणार आहे. 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 जे आहे ही इथं व्हेलॉसिटी येणार आहे. ह्यांची जी दिली आहे ना इथं V2 ची जी व्हॅल्यू त्यांनी मेन्शन केली आहे इथं, ही व्हॅल्यू रॉंग दिसते मला, कारण एरिया बघूया तिथे काय घेतलं, एरिया A1 सेंटीमीटर स्क्वेअर, ही रॉंग आहे. ही एरिया एरिया असा येणार नाही. एरिया जो आहे 10 टू द पॉवर मायनस 4 येईल, कारण सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये केलंय आपण ते. इथं ही -2, इथं इथं थोडेसे चुकीचे दिले हे जे सॉल्व्ह केले ते असो, कारण पॉवर मध्ये त्यांनी चुकीच्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, किंवा मग ते मीटर मध्ये असायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर आपलं जे V2 ची जी व्हॅल्यू आहे इथं ती एवढी आली. V2 व्हॅल्यू किती आली, इथं मी जेवढी कॅल्क्युलेट केली आहे तेवढी आलेली आहे. V2 इज इक्वल टू 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर पर सेकंड ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आता A1 A2 V1 V2 मिळाले, तर P1 मायनस P2 जे आहे इथं P1 मायनस P2 आहे, हे कसं दिलं जाईल, 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. मग त्या व्हॅल्यूज याच्यामध्ये प्लेस करा. 1/2 रो म्हणजे हे 1/2 रो ची व्हॅल्यू काय, 10 टू द पॉवर 3 आहे. V2 ची व्हॅल्यू 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 आहे. 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 म्हणजे 10 टू द पॉवर मायनस 1. त्याचा स्क्वेअर जर केला तर हे 10 टू द पॉवर मायनस 2 होते, V2 स्क्वेअर. बघा मी इथं 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 टू द पॉवर मायनस 1 होतं, पण V2 चा स्क्वेअर आहे म्हणून तो पुन्हा 10 टू द पॉवर मायनस 2 झाला. V1 जो आहे तो 5 दिलेला आहे आपल्याला, 5 इंटू 10 टू द पॉवर 2, सो 5 चा स्क्वेअर 25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 हे इक्वेशन येतं. तर हे 1/2 इंटू 10 टू द पॉवर प्लस 3, मी इथून 10 टू द पॉवर 4 मायनस 4 कॉमन घेतलं. 10 टू द पॉवर मायनस 4 जर कॉमन घेतलं तर इथे येतं 10 टू द पॉवर प्लस 2, हा प्लस 2 मायनस 25. If it is so, then it becomes 75. हे 10 टू द पॉवर किती झालं, मायनस 1, आणि हे 0.5, मायनस 1 आणि 0.5 म्हणजे 0.05 इंटू 75 येतं.
तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन 5×5 = 25, 2 5 7 35 आणि 2 37, 3.75 प्रेशर यायला पाहिजे हे पास्कल असं. आपलं आन्सर असं आलंय माझं. बघूयात चेक करू. पण यांचा आन्सर आणि आपला आन्सर वेगळे येणार आहे कारण त्यांनी घेतलेल्या व्हॅल्यूज वेगळ्या घेतल्या. ठीक आहे, रफ करूयात हे. डिफरन्स पण यांनी वेगळाच घेतला इथला डिफरन्स. हे पॉवर मध्ये चुकले म्हणलं की पुढच्या सगळ्याच क्वांटिटी त्यांच्या चुकल्या. पॉवर 10 टू द पॉवर -2 मीटर स्क्वेअर नाहीये, 10 टू द पॉवर -4 पाहिजे. इथेही पाहिजे आणि इथेही -4 पाहिजे. हे 10 टू द पॉवर -4 पाहिजे कारण सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन झालं. ठीक आहे. H1 = H2 हे बरोबर आहे. बाकीच्या कंडिशन्स. V जे आहे हे एरियाचे युनिट्स जे आहेत, बरं ते इथं 10 मीटर कसं काय घेतलं? एक मिनिट. व्हेलॉसिटी किती दिली त्यांनी? इथे व्हेलॉसिटीचं पण त्यांनी 5 सेंटीमीटरच केलं. हे पण चुकलं इथे. व्हेलॉसिटी इथं 5 × 10⁻² आहे आणि घेताना घेतलीच नाही. 5 × 10⁻². ए ची व्हॅल्यू इथं 2 × 10⁻² होती. ते -2 इथलं मिसिंगच आहे. ही रॉंग व्हॅल्यू आली. ओके, असो. माझं जे आन्सर आले त्यांनी गिव्हन डेटानुसार ते आहे. ते आपण डिस्कस केले ऑलरेडी. रॉंग आहेत. प्रिंटिंग मिस्टेक तरी आहेत किंवा ते कम्प्लिटली रॉंग सॉल्व्ह केले. असो. त्याच्याकडे जात नाही मी आता. आता आपल्याला ह्याचे ऍप्लिकेशन्स डिस्कस करायचे आहेत. हे ऍप्लिकेशन्स खूप महत्वाचे आहेत. ते आपण मग सगळ्यात सुरुवातीला जो पॉईंट डिस्कस केला, एरोप्लेन टेक ऑफ कसं करतं किंवा काय करतं, हे सगळे पॉइंट्स जे आहेत ते पॉइंट्स आपले आता इथं आपण डिस्कस करणार. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हेलॉसिटी वाढली की प्रेशर जे आहे, V2 असं नाही लिहायलाच व्हेलॉसिटी जर वाढली तर प्रेशर डिक्रीज होतं किंवा व्हाईस वर्सा. व्हेलॉसिटी कमी असेल तर प्रेशर जास्त आहे, अशा पद्धतीने प्रेशर आणि व्हेलॉसिटी मधलं ते रिलेशन आपल्याला इथून मिळतं. ठीक आहे. आता ह्या इथं स्पीड इफ्लक्स. आता इफ्लक्स जो आहे तो फ्लुइड आउटफ्लो, म्हणजे एखाद्या कंटेनर मध्ये फ्लुइड आहे त्याच्यामधून ते बाहेर पडत आहे. जो फ्लुइडचा जो आउटफ्लो आहे त्याच्याशी रिलेटेड हे इक्वेशन आपण डिस्कस करतो. त्या फ्लुइडच्या आउटफ्लोशी रिलेटेड. तर एक कंटेनर कन्सिडर करा ऍज शोन इन दिस फिगर. इन दिस कंटेनर, आता हे जे कंटेनर आहे, ह्या कंटेनर मध्ये हे जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये हे काहीतरी हाईट इथं मेन्शन केलेलीच आहे ऑलरेडी. याची एवढ्या हाईट वरती फ्लुइड भरलेला आहे. ज्या ठिकाणी इथं जी ओपनिंग आहे, A2 जी ओपनिंग आहे, ही ओपनिंग जी आहे ती खूपच लहान आहे ऍज कम्पेअर्ड टू A1. सो A2 इज मच लेस दॅन दॅट ऑफ A1. A2 जे आहे ते A1 पेक्षा खूपच लहान आहे. दुसरी गोष्ट, आता इथं जे प्रेशर्स आपण म्हणतोय, म्हणजे कुठलं प्रेशर? ह्या इथलं जे प्रेशर आहे आणि जे इथलं प्रेशर आहे, हे दोन्ही प्रेशर सेम असणार आहेत फ्लुइड वरचे. का? कारण तिथं दोन्ही ठिकाणी ऍटमॉस्फेरिक प्रेशर्स आहेत. इथं कोणते प्रेशर ऍक्ट होत आहेत? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कारण एअर आहे सरळ सरळ, तर ते कुठलं प्रेशर असेल? ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार. ओके, सो नाऊ हे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ह्या पॉइंट्स वरती, त्याच्यामुळं आपली जी इक्वेशन आहे, बरं, आपल्या इक्वेशन्स मध्ये हा पॉइंट लक्षात घ्या की A2 जो एरिया आहे, A2 जो एरिया आहे तो एरिया बॉटमला आहे. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की H2 जे आहे ते 0 आहे आणि H1 जी आहे ती H येऊया. मग आपण जे बर्नॉलीज इक्वेशन यूज केलं होतं, P + 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो जी एच, हे इक्वेशन जे कॉन्स्टंट म्हणून लिहिलं होतं, तर त्या ठिकाणी दोघांचं प्रेशर तर सेम आहे. किंवा आपण ह्याला असेही लिहू शकतो, P1 - P2. मी इथं रो V1 - V2 लिहिलं. हे अर्ध इक्वेशन ह्याच्यात झालं, अर्ध त्याच्यात झालं. ठीक आहे. रो V स्क्वेअर प्लस रो, ठीक आहे, हे जी रो जी एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याला आपण असेही लिहू शकतो, P1 - P2 इज इक्वल टू 1/2 रो V2 - V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस
रो जी H2 मायनस H1 अशा पद्धतीने हे लिहित आहेत. पण ह्या ठिकाणी दोघांचं प्रेशर तर ऑलरेडी मी किती सांगितलंय 0 आहे. हे प्रेशर किती आहे? 0 एवढं प्रेशर आहे. दोघांमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर असल्यामुळे. ओके. इथं काय राहिलं 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो जी H2 फक्त लिहिणार आहे मी. रो जी H2 आणि H2 ची व्हॅल्यू किती आहे? H2 ची व्हॅल्यू जी आहे ती H एवढी आहे. H2 ची व्हॅल्यू किती आहे? H एवढी आहे. त्याच्यामुळे आपले जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स थोडे चेंज होतात आणि आपल्या बरं ह्या इथं लिहिताना मी ह्याचा यूज करतो सरळ बोर्डचा. ते ओव्हरलॅप व्हायला लागले. सो जे इक्वेशन दिलेलं होतं की प्रेशर P at top of the container, top, and at opening in bottom. Bottom मध्ये जी ओपनिंग आहे will be same. हे कसं असणार आहे? सेम असणार आहे. Therefore, बर्नॉलीज इक्वेशन हे जे बर्नॉलीचं इक्वेशन आहे Bernoulli's equation P1 minus P2 is equal to 1 by 2 rho V2 square minus V1 square plus rho into G H2 minus H1 हे equation आहे. Here it is 0 1 by 2 rho V2 square minus V1 square plus rho GH as H एक व्हॅल्यू जी आहे इथली H जी व्हॅल्यू आहे हे H ओके आपण बॉटमचं जर V2 घेतलं असेल तर H2 व्हॅल्यू काय आहे ही 0 आहे आणि हे H2 व्हॅल्यू जी आहे अँड H1 व्हॅल्यू इज इक्वल टू H. मग हे जर H असेल तर इथं -1 होईल. Therefore 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो V1 स्क्वेअर इज इज इक्वल टू रो जी एच हे इक्वेशन मिळतं आपल्याला. हे काय कुठलं इक्वेशन भेटलं? रो जी एच, कारण हे मायनस होतं म्हणून तिकडे जाऊन प्लस झालं. तर ह्या ठिकाणी हे 1 बाय रो रो कॅन्सल होऊन गेला. इफ वी कॅन्सल दिस रो व्हॉट विल रिमेन? 2 न मी मल्टिप्लाय करतोय. V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स. ठीक आहे. हे काय आहे? 2 टाइम्स जी एच हे इक्वेशन मिळालं. म्हणजेच आपल्याला V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स GH इक्वेशन भेटलं. But by using continuity equation, but by continuity equation, A1 V1 is equal to A2 V2. मग आता आपण कुठलाही एक इक्वेशन ठेवू शकतो. मग V1 इज इक्वल टू काय येतं? A2 डिवायडेड बाय A1 टाइम्स V2. Therefore V2 square as it is minus V1 ची व्हॅल्यू काय आहे? A2 डिवायडेड बाय A1 टाइम्स V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं की कंटेनर इथं दाखवलं नाही असं नाही. हे कंटेनर हे असं होतं. ह्या कंटेनर मध्ये जे फ्लुइड आहे ते अशा पद्धतीचं फ्लुइड आहे आणि हे फ्लुइड काय होतं? ह्या ओपनिंग थ्रू खाली पडत आहे इथून. ह्या ओपनिंग मधून ते फ्लुइड काय होत आहे? हे इथं खाली पडत आहे. मग हे जे होते ह्याला हा एरिया A2 आहे, हा एरिया A1 आहे. इथलं प्रेशर P आहे. ह्या ठिकाणचं प्रेशर सुद्धा P आहे. इथं वेलॉसिटी V1 म्हणूया. इथं वेलॉसिटी V2 आहे. हे H1 इज इक्वल टू H आहे. H2 तर ऑलरेडी 0 आहे. सो ऑब्व्हियसली ह्या डायग्राम मध्ये A1 is much greater than A2. बरोबर आहे, आपण तशाच पद्धतीने लिहिले. Hence A2 by A1 is approximately equal to 0. A2 by A1 कारण A1 ची व्हॅल्यू खूप जास्त असल्यामुळे A2 by A1 काय येतं? 0 येतं. Hence V1 स्क्वेअर सॉरी V1 च लिहिलं का मी इथं? Hence V2 स्क्वेअर इथं V2 स्क्वेअर मायनस A2 by A1
V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. आता हे जर झिरोच्या जवळपास असेल तर आपण काय लिहू शकतो? V2 इज इक्वल टू अंडर रूट 2GH हे इक्वेशन लिहिता येतं. V2 इज इक्वल टू काय येतं? अंडर रूट 2GH हे इक्वेशन आपल्याला मिळू शकतं. ठीक आहे? अंडर रूट 2GH हे इक्वेशन आपल्याला मिळून जाईल. हे इथं. हे आता इथं 1 मायनस A2 बाय A1 केलं, V2 कॉमन घेतला म्हणून नाही घेतला तर हे इक्वेशन असंच येतं. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे, हे जे अंडर रूट 2GH येतंय, हे अंडर रूट 2GH हे फ्री फॉल कंडिशन साठी आहे. हे कोणत्या कंडिशन साठी आहे? फ्री फॉलच्या कंडिशन सारखं आहे. म्हणजे जिथं एखादी ऑब्जेक्ट वरून खाली पडत असेल, तो फ्रीली फॉल होत असेल. म्हणजे आता बघा, फ्री फॉल म्हणजे ऑब्जेक्ट रिलीज केला म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी काय? 0. फायनल वेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करायचं माहित नाहीये. ठीक आहे? आणि त्याच्यावरचं ऍक्सलरेशन किती आहे? G एवढं ऍक्सलरेशन आहे. मग हे आपल्याला इक्वेशन माहिती आहेत. कुठले इक्वेशन आपण यूज करूयात? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AH हाईट वरून सोडलेला आहे. तर हे तर आपल्याला व्ही स्क्वेअर माहिती नाहीये, बरोबर आहे. यू ची व्हॅल्यू 0 आहे, प्लस हे 2 ए ची व्हॅल्यू काय जी आणि हे काय आहे एच आहे. त्यामुळे व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2GH. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉल होतोय त्याच पद्धतीनं हे जे फ्लुइड आहे ते सुद्धा काय होत आहे? फ्री फॉल होत आहे. गिवन दॅट द एरिया ऍट द बॉटम इज व्हेरी व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू ऍट द टॉप. तेवढी व्हेलॉसिटी आपल्याला मिळून जाते जी काही हाईट असेल त्याच्यावर. ओके. तर हे होतं इफ्लक्सच्या संदर्भात, म्हणजे जे फ्लुइड आहे ते फ्लुइड बाहेर पडत असताना कशा पद्धतीनं किती व्हेलॉसिटीनं पडेल हे सांगितलं. नेक्स्टली बरं ठीक आहे. डोअर ऑफ अ डॅम 20 मीटर्स बिलो. सो हाईट इथे किती दिली आहे त्यांनी? 20 मीटर्स एवढी दिलेली आहे. सरफेस ऑफ वॉटर ऑफ डॅम. इफ द डोअर इज ओपन, व्हॉट विल बी द स्पीड ऑफ द वॉटर दॅट फ्लोज द डोअर? जी ची व्हॅल्यू 9.8 घ्या म्हणून सांगितले. G इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंद. सो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आताच आपण बघितलं, स्क्वेअर रूट ऑफ 2GH आहे इथं. तर V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 into G ची व्हॅल्यू काय? 9.8, H ची व्हॅल्यू 20. सो इट विल बी इक्वल टू 40 into 9.8. आता ह्याला आपण ऍडजस्ट असं करूयात, हे 4 होतं आणि हे 98 होईल. मग हे काय येतं? 4 into 49 into 2. बरोबर आहे का? कारण 49 into 2 is 98. लेफ्ट साइडला लिहितोय. देअरफॉर V इज इक्वल टू 4 चं स्क्वेअर रूट किती येतंय? 2. 49 चं किती येईल? 7 into स्क्वेअर रूट ऑफ 2 इज 1.414. ह्या व्हॅल्यूज पाठ ठेवायला मी सांगितलं. V इज इक्वल टू 14 इंटू 1414 हे पॉइंट येतं. तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन कराल. 14, 56, 19, 57, 19. सो 0.3. सो 19.769 मीटर पर सेकंद. 19.769 मीटर पर सेकंद हे तुमचं आन्सर असेल ह्या न्यूमरिकल साठीच. मी हे न्यूमरिकल सॉल्व्ह करतोय, हे करत आहे 19.79 बरोबर आहे. तर हे तुम्ही सॉल्व्ह करायचे, त्याची प्रॅक्टिस डे टू डेली तुम्ही करायची आहे. रीड केलेलं हे सगळं सगळं जे आहे हे वाचायचे पॉइंट्स. ठीक आहे. सो फर्स्ट equation we discussed about the velocity of the efflux that is the flow of a fluid from the container मधून जे बाहेर पडत असलेलं फ्लुइड आहे त्याचा जो वेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटीचं इक्वेशन आपण इथं सांगितलं. असो, आता हे एक ऍप्लिकेशन झालं. दुसरं ऍप्लिकेशन आहे व्हेंचुरीमीटर. आता हे व्हेंचुरीमीटर आहे लातूरमध्ये मला माहित नाही, पण बाहेरच्या ठिकाणी पाणी जिथं येतं, पाणी पुरवठा जिथं होतोय त्या ठिकाणी मीटर्स बसवलेले आहेत. पाण्याला सुद्धा काय आहेत? मीटर्स बसवलेले आहेत. तर त्या ठिकाणी ते व्हेंचुरीमीटर यूज केलं जातं. आता हे व्हेंचुरीमीटरची जी डायग्राम आहे ती अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर इथं काय किती फ्लो होतोय ते आपल्याला मोजता येतो. इथून किती फ्लो होणार आहे. तर काय केलं जातं, की हा हा तर आपला ऍक्च्युअली पाईप आहे. ह्या इथला जो पार्ट मी रिप्रेझेंट करतोय, हा आपला पाईप आहे. तर जिथं मीटर आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, की हा इथला जो मधला पार्ट आहे की नाही, हा असा ह्या ठिकाणी ह्या पार्टला एरिया कमी केला जातो, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी केला जातो
आणि मगाशीच सांगितलं क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला की वेलॉसिटी वाढते. क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला की काय होतं, वेलॉसिटी वाढते. तर इथं बघा किती एरियाज दिलेले आहेत. इथं 2 एरिया दिलेले आहेत. एक A1 आहे, एक A2 एरिया आहे. सो मेन्शन्ड एरिया इथं एक A1 आहे, इथं A2 आहे. ह्या ठिकाणची वेलॉसिटी V1, प्रेशर P1, इथं P2 आहे, इथं V आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर लक्षात येत असेल तर ह्या पाईप तिथं कमी रेडियसचा झालेला आहे. त्या ठिकाणी 2 ट्यूब्स आहेत. त्याच्यामध्ये लिक्विड किती राईज होतं ते आपण सांगतोय. आता ह्या ठिकाणी काय आहे की जिथं एरिया लहान झाला, इथे एरिया कोणता लहान आहे? A2 इज मच लेसर दॅन A1. देअरफॉर दिस P2 जो आहे तो सुद्धा काय होतोय P1 पेक्षा कमी होतो. प्रेशर जे आहे ते काय होतं किती कमी आहे, किती कमी आहे. आणि जर प्रेशर कमी असेल तर ह्या व्हर्टिकल ट्यूब मध्ये फ्लुइड म्हणजे पाणी समजा आहे तर पाणी वर चढत नाही. लक्षात येते की ह्या व्हर्टिकल ट्यूब मध्ये पाणी वरती चढेल का? नाही चढणार. ते व्हर्टिकल ट्यूब मध्ये ऍज कम्पेअर्ड टू धिस व्हर्टिकल ट्यूब ते कमी प्रमाणामध्ये असेल. तर प्रेशर डिफरन्स हा त्या ठिकाणी आहे. ओके. आता ह्या दोघांमध्ये हे जे व्हेलॉसिटी आहे, जर आपण पी ह्या पॉइंटचा विचार केला, हे जे डॉट्स इथे दाखवलेत ना, हे इथं हे बघा, हे P1 च्या ठिकाणचं आणि P2 च्या ठिकाणी ह्या ठिकाणचे जे हाईट्स आहेत त्या हाईट्स कशा असतील? सेम असतील. ह्या हाईट्स कशा आहेत? सेम हाईट आहेत. पण जर त्या ट्यूबचा विचार केला तर ती हाईट कशी असेल? डिफरंट हाईट असणार आहे. त्या हाईट्स कशा असतील? डिफरंट आहेत. थांबा, मी इथं दाखवतो तुम्हाला. तर इथं जो पाईप कन्सिडर केलेला आहे हा पाईप आहे. हे अशा पद्धतीने एरियाज वेगवेगळे आहेत. मग हे इथून पुढच्या पार्टची आपल्याला काही गरज नाहीये. हा जो पार्ट आहे इथं ह्याची आपल्याला काही गरज नाही. ठीक आहे. आपण फक्त ह्या प्रिव्हियस पार्ट वरती कॉन्सन्ट्रेट करतोय. हा जो पॉइंट आहे तो प्रेशर P1 आहे. नेक्स्ट जो पॉइंट इथं दाखवलाय हा P2 आहे. ज्याचा एरिया काय आहे? A2 आहे. जिथली वेलॉसिटी किती असेल? V2 एवढी वेलॉसिटी असेल. त्याचा त्याचा एरिया A1 आहे, वेलॉसिटी V1 आहे. ओके. सो आपल्याला माहित आहे की P1, P2 आता हे प्रेशर पण आहेत आणि ते पॉइंट पण आहेत म्हणून. P1 and P2 are at सेम हाईट. हे काय आहेत? सेम हाईट वरती. आता हे जे फ्लुइड ह्याच्यामध्ये वर राईज होणार आहे, हे जे फ्लुइड ह्याच्यात राईज होणार आहे, ते सपोज ह्या ठिकाणी एवढं फ्लुइड राईज होतंय. एक second. की ह्या दोन फ्लुइड्स मधले ह्या ठिकाणच्या हाईट मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स इथे रिप्रेझेंट केला. हा डिफरन्स काय येतो? कारण प्रेशर मध्ये डिफरन्स आहे. ह्या दोन ट्यूब मध्ये ट्यूब सगळ्या सेम आहेत. फक्त फ्लुइडचं जे हाईट आहे वरती वर जाण्याची ती हाईट कशी आहे? कमी जास्त. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी हाईट्स ह्या दोघांच्या सेम असल्यामुळं H2 इज इक्वल टू H1 तर तिथं पोटेन्शियल एनर्जी जी आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती असेल इथं? 0 असणार आहे. पोटेन्शियल एनर्जी मधला जो चेंज आहे तो. म्हणून जो आपण इथं लिहितो P1 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 1/2 रो V2 स्क्वेअर.
P1 minus P2 is equal to 1 by 2 रो V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर हे उलट दिलं मी हे. बर 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 V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला मिळते. आता हे जे इक्वेशन आहे P1 मायनस P2 इज इक्वल टू रो, तर ह्या ठिकाणचे हाईट मधला जर डिफरन्सचा विचार केला, बरं हे कुठला आहे P1 आणि P2 चा आहे. जर त्याच्या वरच्या पॉइंटचा विचार केला आपण, त्यांच्या वरच्या लेवलचा जर विचार केला, तर म्हणजे कुठं त्या ट्यूब्स मध्ये प्रेशर ऍट ट्यूब्स, प्रेशर इन ट्यूब्स, ते जे वर्टिकल ट्यूब्स आहेत त्यांच्यामधला जर डिफरन्स विचार केला घेतला तर P1 मायनस P2, कारण त्या ठिकाणी फ्लुइड तर स्टॉप झालेला आहे, तिथे वेलॉसिटी 0 आहे, तर ते किती येतं रो जी H2 मायनस H1 ची व्हॅल्यू काय आहे इथं, बरं इथं H2 मायनस H1 त्यालाच रो जी एच असं लिहिता येतं. मग हे दोन तर आपल्याला कम्पेअर करता येतात आता, आणि ज्यावेळेस आपण ह्या दोन व्हॅल्यू कम्पेअर करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू रो जी एच. इथं रो कॅन्सल होईल, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत तो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स GH ही इक्वेशन मिळत असेल. 2 टाइम्स GH ही इक्वेशन मिळेल. हे बघा इथं दिलेली इक्वेशन ही आहे. ठीक आहे, 2 टाइम्स GH जी आहे ती इक्वेशन इथं जी मेन्शन केलेली इक्वेशन आहे ती इक्वेशन तुम्हाला ह्या इथं मिळते. V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ओके. नाउ मूविंग टू नेक्स्ट वर्ड. हे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व करा, सिंपल न्यूमेरिकल आहे. इथं मर्क्युरी दिलंय विच इज फॉलिंग. हा, नेक्स्ट जे आहे ते लिफ्टिंग ऑफ एरोप्लेन. आता मी इथंच एक्सप्लेन करतो की एरोप्लेन कशा पद्धतीने, तर हे जे आहे हे एरोप्लेनचं विंग आहे. हे इथं जे आहे ते एरोप्लेनचं विंग, आणि त्याचा शेप हा असा एरोडायनामिक शेप असतो. म्हणजे काय, पुढच्या बाजूला तुम्हाला ह्याची विड्थ जी आहे ती जास्त दिसते, आणि इथं जे आहे ते कशी आहे लहान आहे. इथली विड्थ कशी आहे ही लहान आहे. मग आता ह्याच्यामुळे होतं काय की जी एअर आहे म्हणजेच फ्लुइड, ही एअर हे अशा पद्धतीने पण जाते आणि खाली सरळ जाते. आता खालच्या डायरेक्शनच्या विंगच्या खालची जी एअर आहे ती सरळ रेषेत आहे, सरळ रेषा दाखवली, म्हणजे त्या ठिकाणी काही फरक पडलेलाच नाही. ते जशी सपोज जशी फ्लो होत होती तशी फ्लो होत आहे. पण जे विंगच्या वरून चाललेली आहे, विंगच्या वरून चालली आहे. आता बघा की ह्या ठिकाणी जी एअर इथून निघेल, ह्या ठिकाणपासून जी एअर निघणार आहे अशीच ही एअर पुन्हा कुठपर्यंत पोहोचेल ह्या पॉइंटला. तर ही जी खालून चाललेली जी एअर आहे, ह्या खालच्या डायरेक्शन मधून चाललेली जी एअर आहे, इट हॅज टू कव्हर लेस डिस्टन्स, कारण ही सरळ रस्त्याने चालली. इट हॅज टू कव्हर मोर डिस्टन्स. आता खूप कमी असेल डिफरन्स, जास्त नाही आहे, पण हे जे डिस्टन्स आहेत ह्या द एअर फ्लोईंग ओव्हर द विंग अँड एअर फ्लोईंग फ्रॉम बिलो द विंग, दे हॅव टू कव्हर डिफरंट डिफरंट डिस्टन्सेस. त्यांना दोन डिफरंट डिस्टन्सेस कव्हर करावं लागत. विंगच्या खालून चाललेली जी एअर आहे, विंगच्या खालून चाललेली जी एअर आहे ती सरळ निघून चाललेली आहे, वरून चाललेला डिस्टन्स जास्त आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वरून चाललेली एअर सुद्धा ह्या पॉइंटला, मी पॉइंट रिप्रेझेंट करतो इथं, ह्या पॉइंटला पोहोचण्यासाठी इथला जो डॉट दाखवतोय मी, ह्या पॉइंटला पोहोचण्यासाठी तेवढाच वेळ घ्यावा लागतो. म्हणजे दोन्ही एअर एकाच ठिकाणी पोहोचतात बरं का. त्याच्यामध्ये मुळे होतं काय की जी हवा विंगच्या वरून चालली आहे तिला जास्त डिस्टन्स तर कव्हर करायचं आणि त्या पॉइंटला दिलेल्या टाइम मध्येच यायचं. ह्याचा अर्थ ही जी एअर चाललेली आहे वरून, ह्याची स्पीड जी आहे ती जास्त आहे, आणि ही जी खालून चाललेली जी एअर आहे त्याची स्पीड कशी असते, कमी असते. पॉइंट बघा, रिपीट करतोय. जी विंगच्या खालून जाणारी एअर आहे त्याची स्पीड कमी आहे, विंगच्या वरून जाणारी जी आहे त्याची स्पीड जास्त आहे. आणि ऑलरेडी बर्नॉलीने हेच सांगितलंय. त्या ठिकाणी हे बघा असं असं ओपनिंग असेल आणि हे लहान झालं तर ह्या ठिकाणची वेलॉसिटी जर समजा V2 असेल, ह्या ठिकाणची वेलॉसिटी V1 असेल, इथलं प्रेशर P1 असेल, इथलं प्रेशर P2 असेल,
तर P1 इज ग्रेटर दॅन P2. आणि ऑलरेडी व्हेलॉसिटी तर आपण सांगितलं की V2 जास्त आहे इथं विंगच्या वरून जाणारे आणि तिथलं प्रेशर काय झालं कमी झालं. म्हणजे विंगच्या खालच्या बाजूला प्रेशर जास्त आहे आणि विंगच्या वरच्या बाजूला प्रेशर कसा आहे कमी आहे. ज्यावेळेस खालच्या बाजूने प्रेशर जास्त होईल त्याच्यामुळे ते जे विमान आहे ते इझिली काय होतं टेक ऑफ करतं आणि ते हवेमध्ये उडू शकतं. ठीक आहे. हे कशामुळे होतंय प्रेशर इम्बॅलन्समुळे होतं. जिथं स्पीड वाढते फ्लुइडची त्या ठिकाणी प्रेशर काय होतं कमी होतं. जो एक नेक्स्ट एक्झाम्पल जे दिले वर्किंग ऑफ ॲटोमायझर. ॲटोमायझर म्हणजे जे आपण स्प्रे यूज करतो स्प्रे स्प्रे ठीक आहे. आता हे इथे जे इथं डायग्राम मध्ये जो स्प्रे दाखवलाय तो पेंट करण्यासाठीचा स्प्रे आहे. पेंट करण्यासाठी एक हँड पंप्स वाला स्प्रे आहे. हा तुम्हाला म्हणजे आपल्याकडे आता हे आपण बघत नाही पण आपल्याकडे परफ्यूम किंवा डिओड्रंटचा जो स्प्रे असतो तो ह्याच प्रिन्सिपल वरती वर्क होतो. तिथं होतं काय की ह्या पोर्शन मधून अरे कुठे गेलं? की हा जो पोर्शन आहे इथे दाखवलेला ह्या पोर्शन मधून जी एअर आहे ती एअर पास केली जाते. ही एअर काय केली जाते पास केली जाते आणि ही एअर जी आहे त्याची व्हेलॉसिटी जी आहे किंवा ती जी आहे खूप फास्ट पास केली जाते. ती कशी केली जाते खूप फास्ट. आता मगाशीच सांगितलं जिथं फ्लुइड खूप फास्ट आता तुम्ही ह्या फ्लुइडचा विचार करू नका. इथं एअर कन्सिडर एअर ॲज अ फ्लुइड. मग ज्या वेळेस ही एअर वरच्या बाजूनं मी जसं एरो दाखवला तशी पास केली जाते. तसं ह्या व्हर्टिकल कॉलम मध्ये प्रेशर खूपच कमी होतं. प्रेशर काय होतं खूप कमी होतं. प्रेशर जे कमी आहे त्याच्यामुळं हे जे लिक्विड आहे इथलं म्हणजे हे लिक्विड जे आहे स्प्रे असेल किंवा पेंट असेल हे वरती यायला लागतं राईज होतं इट विल राईज अप मी डायग्राम दाखवले दिसत नसेल तर मी थोडा मोठा एरो दाखवतो हे अशा पद्धतीने राईज होतं ऑलरेडी एअर जी आहे ती रेड कलरच्या एरो नुसार आपण बाहेर फेकत आहोत त्याच्यामध्ये ते फ्लुइड जे आहे किंवा पेंट आहे सेंट आहे हा काय होतोय वरच्या डायरेक्शन येतो रिझन काय डिक्रीज इन द प्रेशर डिक्रीज इन प्रेशर प्रेशर मध्ये डिक्रीज झालाय त्याच्यामुळे आणि त्या दिलेल्या एअर सोबत त्या दिलेल्या सॉरी जे एअर पास होते त्याच्यासोबत ते बाहेर फेकलं जातं तर अशा पद्धतीने आपला जो परफ्यूम डिओड्रंट आहे त्याच्यामधला ते सुद्धा आपल्याला यूज होतो इथं जे एक्झाम्पल आहे की आता सध्या काही नाही पण वारं वगैरे सुटलं खूप हवा सुटली तर घरावरचं छत छत म्हणजे स्लॅब नाही म्हणत आहे पत्रे असतील किंवा साधं छत जर केलेलं असेल गावाकडे आपण त्याला गोठा म्हणतो त्याच्या वरच्या बाजूला जे कडबा किंवा असे छोटे छोटे लाकडं वगैरे असं साधं साधं छत जिथं केलेलं आहे ते उडण्यामागचं कारण आता होतं काय की रिझन काय होतं की हवा ज्यावेळेस खूप जोरात सुटते त्यावेळेस बघा ती येते आणि हे जसे एरो दाखवलेत ह्या एरोच्या डायरेक्शन जाते पण ह्यांची स्पीड कशी आहे ह्यांची स्पीड जास्त आहे कारण हे आपण म्हणतो सोसाट्याचा वारा सुटला ह्याची स्पीड कशी असेल जास्त असेल आणि जे इथली एअर आहे कुठली घरामधली किंवा कुठली जिथं जिथं हे रूफ आहे किंवा जिथं हे छत आहे तिथलं प्रेशर प्रेशर हे कसं असेल कमी असेल कारण त्याची स्पीड काय आहे निग्लिजिबल आहे किंवा झिरोच आहे घरामधलं आहे ते ठीक आहे डोअर क्लोज आहेत सगळं सगळं क्लोज आहे नाव जसं विमानाच्या ह्याच्याबद्दल बघितलं की व्हेलॉसिटी जास्त झाली की प्रेशर काय होतं प्रेशर कमी मी इथं 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 कमी लिहिलं याला ह्या इथलं हे प्रेशर जे आहे ते जास्त आहे कारण तिथं व्हेलॉसिटी कमी आहे व्हेलॉसिटी कमी लिहायचं होतं प्रेशर व्हेलॉसिटी कमी आहे प्रेशर जास्त असेल आणि आउटसाइडला जे आहे त्या ठिकाणची जी एअर आहे त्याची त्याची व्हेलॉसिटी कशी आहे खूपच जास्त आहे तिथलं प्रेशर कसं आहे कमी पुन्हा प्रेशर इम्बॅलन्स झाला प्रेशर इम्बॅलन्स झाला की जास्त प्रेशर जे पी नॉट दिलेलं आहे ते जास्त आहे पी जे आहे ते कमी आहे छत हवेमध्ये उडून जात तर हे सुद्धा आपल्याला बर्नॉलीज इक्वेशन वरती सांगता येतं हे जे सांगितलं हे आपल्याला बर्नॉलीज इक्वेशन वरूनच सांगता येतं सो दीज आर द ऍप्लिकेशन अजून काय राहिलं का नाही हे जे आहेत हे आपले ऍप्लिकेशन्स आपण जे आतापर्यंत डिस्कस केले हे काय आहेत हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत बघा आपण बर्नॉलीज इक्वेशन बघितलं बर्नॉलीच्या इक्वेशन नुसार
आपल्याला पी प्लस 1/2 रो इंटू व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे इक्वेशन तुम्हाला पाठच असलं पाहिजे. खूप महत्वाचं इक्वेशन आहे हे. ह्या इक्वेशन वरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा हे असतात. त्यानंतर आपण जो पॉइंट डिस्कस केला तो फ्लो ऑफ इफ्लक्स. इफ्लक्स जो आहे आपण तो इफ्लक्सचा पॉइंट डिस्कस केला. इफ्लक्स म्हणजे फ्लो ऑफ अ फ्लुइड फ्रॉम अ कंटेनर. त्या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आपल्याला मिळते इट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gh. इट इज ॲज गुड ॲज अ फ्री फॉलिंग बॉडी. हे काय आहे? फ्री फॉलिंग बॉडीच्या कन्सिडरेशन मध्येच असेल ही व्हेलॉसिटी जी आहे ते. ही आपण डिस्कस केली. त्याच्यानंतर म्हणजे हे पहिलं ऍप्लिकेशन होतं आपलं. दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपण व्हेंचुरी मीटर बघितलं. हे व्हेंचुरी मीटर जे आहे, ह्या व्हेंचुरी मीटर मध्ये सुद्धा आपण काय V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gh आपण फाइंड आउट केलं. हा जो व्हेलॉसिटी जे आपल्याला माहिती आहे किंवा हे जे व्हेलॉसिटीज मधला जो डिफरन्स आपल्याला लक्षात येतोय की एवढ्या व्हेलॉसिटीचा इथं डिफरन्स आहे किंवा ही व्हेलॉसिटी ह्या रेटनं, ठीक आहे, V2 स्क्वेअर. आता आपण ह्याचा स्क्वेअर रूट पण कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. मग ह्या व्हेलॉसिटीनं त्याचा आपल्याला आता जी साईज आहे तिथला जो एरिया आहे, ते एरिया माहिती आहे, व्हॉल्यूम माहिती आहे, त्याचा फ्लो होण्याचा रेट माहिती झाला. व्हेलॉसिटी म्हणजे फ्लो होण्याचा रेट माहित झाला की आपण किती फ्लो होत आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. पॉइंट लक्षात आला का? रेट व्हेंचुरी मीटर मध्ये आपण किती पाणी मीटर आहे ते पाणी किती यूज केलं जातं हे आपण बघत आहोत. तर त्याच्यानुसार जर विचार केला तर ह्या व्हेंचुरी मीटरनं आपण व्हेलॉसिटी मेजर करतो. पाण्यामधल्या व्हेलॉसिटीचा डिफरन्स मेजर करतो. हा डिफरन्स जर आपल्याला लक्षात आला तर तिथली व्हॉल्यूम आपल्याला फिक्स आहे. ते मीटरचाच पार्ट आहे पूर्ण. ती ती एका सेकंदाला एवढं लिटर पाणी जात आहे किंवा एवढं काही जे काही युनिट असेल एवढं पाणी जात असेल तर एवढ्या वेळासाठी किती हे सिंपल युनिट यूज करून ते आपण टोटल मेजर करू शकतो. थर्ड मध्ये आपण जे बघितलं ते टेक ऑफ जो आहे, टेक ऑफ ऑफ प्लेनचा एरोप्लेन जे आहे त्याचा ते टेक ऑफ कसं घेतं. त्यानंतर जो पॉइंट बघितला तो ॲटोमायझरचा बघितला. ॲटोमायझर म्हणजेच आपले स्प्रे, डिओड्रंट आहेत किंवा पेंट करण्याचे जे स्प्रे आहेत ते आहेत. त्याच्यामध्ये ॲटोमायझर यूज केलं तर तिथंही हेच यूज केलं. लास्ट जे आहे ते आपण रूफ जे आहे ते हवेमध्ये उडून जातं त्याच्याशी रिलेटेड ही पॉइंट बघितली. सो वी discussed about बर्नॉलीज इक्वेशन, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलीज इक्वेशन हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. त्यांच्यावरती इंटरलिंक्ड क्वेश्चन्स असू शकतात. म्हणजे अं, जे कंटिन्युटी इक्वेशन आहे त्याच्यावर आणि ह्याच्यावर. तर हे आपण मेजॉरिटी पॉइंट्स जे आहेत हे कव्हर केलेत इव्हन फॉर नीट एक्झामिनेशन फॉर जेई. नेक्स्ट क्लासमध्ये आपण ह्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल्स आपण काय करणार आहोत डिस्कस करणार. सो स्टडी दिस चॅप्टर. इफ यू हॅव डाऊट देन आस्क मी. थोडासा डिफरन्स होतो. थोडं स्टडी व्यवस्थित करा. तुम्हाला हे पॉइंट्स व्यवस्थित लक्षात येतील. नाही आले तर विचारा, मी कुठचे पॉइंट पुन्हा एक वेळेस सांगेन. ठीक आहे. आय एम एंडिंग दिस सेशन हिअर. आपण हे सेशन इथं एंड करत आहोत.